प्रेम ही एक अशी गोष्ट जी कधीही कुठेही आणि केव्हाही होऊ शकते. त्यासाठी ना वयाचं बंधन असतं, ना कोणत्या वेळेचं, ना कोणत्या जातीचं. लागतं ते निर्मळ मन, प्रेमाच्या भावनेने भरलेलं. मग एक नजरानजर सुद्धा पुरेशी असते एक प्रेमाची गोष्ट घडण्यासाठी. अशीच एक माझ्या प्रेमाची गोष्ट, मेट्रो मधली. प्रेम प्रवासातलं. अशीच एकदा अचानक नजरानजर झाली. अप्सराच ती जणू जशी स्वर्गातूनच आली. खळी छान खुलली तिच्या गोडगाली. नजरानजर होताच तिची नजर गेली खाली. मी आपला एकटक तिच्याकडेच पाहत होतो. सुंदर त्या रूपाला मनसोक्त निहाळत होतो. नजरेच्या ओळखीवर सारी स्वप्न सजवत होतो. तिने माझ्याकडे पाहण्यासाठी देवाला आळवत होतो. तिच्या माझ्या भेटीची ही पहिलीच वेळ होती. प्रेमाची मोहिनी घालणारी जादू तिच्या नजरेत होती. जाऊन तिच्याशी बोलावं अशी इच्छा मनी होती. पण माझ्या मनीची भाषा तिला थोडीच कळणार होती. देवाने माझं ऐकलं असंच काहीसं घडलं. पुन्हा झाली नजरानजर. त्या नजरेतच सारं दडलं. कळत नव्हतं काहीच माझ्या काळजाला काय भिडलं. माझं वेडं मन मात्र तिच्याच प्रेमात पडलं. तिचा मुक्कामाला आणि सगळंच काही थांबून गेलं. प्रवासातलं प्रेम माझं असं मध्येच उतरून गेलं. जातानाचं हसणं तिचं बरंच काही सांगून गेलं. माझ्या मनातलं सारं काही मनातच राहून गेलं. दिवस उलटून जातात, ट्रेन निघून जातात. मी तिथेच उभा अजूनही तिच्या आठवणी मनात राहतात. फक्त तिला पाहण्यासाठी मी आजही मेट्रोने प्रवास करतो. पुन्हा ती तशीच भेट व्हावी म्हणून त्या समोरच्या सीटवर बसतो, तिची वाट पाहत. मनाला कुठेतरी वाटतंय तिची अचानक भेट घडेल. जशी पहिली नजरानजर झाली तसंच पुन्हा घडेल. या क्षणी मात्र मी हळूच जाऊन बोलेन. माझ्या मनाचा कप्पा अलगद तिच्या समोर खोलेन. वाट पाहतोय मी तिच्या माझ्या भेटीची, माझ्या मनी राहिलेल्या अधुऱ्या प्रीतीची. तुझ्या नजरेची लपवाछपवी मला कळत होती. त्या गर्दीत सुद्धा तुझी नजर मलाच शोधत होती. मी तर आपली हे सारं न कळल्याचा बहाणा करत होते. कारण तुझी नजर पहिल्या नजरेतच माझ्या मनाला भिडली होती.